या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। शेती पंपांना पूर्ववत 8 तास वीज द्या, महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांसह धडक देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जाब विचारला। ऊर्जा व गृह खातं फेल तर मुख्यमंत्री अपयशी, जनतेच्या प्रश्नांऐवजी फक्त निवडणुकात व्यस्त असल्याची घणाघाती टीका। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती पंपांना मिळणारा वीज पुरवठा 8 तासांवरून प्रथम 6 तास आणि त्यानंतर 4 तासांपर्यंत कमी करण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महावितरणच्या सोलापूर मंडळ कार्यालयावर धडकले। याला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देत शेती पंपांसाठीचा वीज पुरवठा पूर्ववत किमान 8 तास सुरळीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितलं की ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी गंभीर संकटात सापडलाय। वीज पुरवठ्यातील कपातीमुळे शेतीचं नियोजन पूर्णपणे कोलमडलंय। ग्रामीण भागात वारंवार होणारे लोडशेडिंग, सिंगल फेज आणि 3 फेज वीज पुरवठ्यातील बिघाड यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणं कठीण झालंय। शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसण्यासाठी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विद्युत पंपावर अवलंबून राहावं लागतंय। मात्र अपुरा वीज पुरवठा असल्यानं पिकं करपण्याची वेळ आली आहे। पशुधनासमोर पाण्याचं संकट उभं ठाकलंय। गावोगावी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी ग्रामस्थांकडून वीज पुरवठ्याबाबत सातत्यानं तक्रार येत असल्याचं त्यांनी सांगितलं। फडणवीस सरकारवर टीका करताना खासदार शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांनी किती सहन करायचं, खते महाग आहेत, डिझेल मिळत नाही, वीज नाही, मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? दरवर्षी पेरणीच्या काळात विजेचा प्रश्न निर्माण होतो, मात्र सरकारकडे कोणतंही नियोजन दिसत नाही। सरकारला शेतकरी, शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्नांपेक्षा निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन्ही महत्त्वाची खाती आहेत। दोन्ही विभाग पूर्णपणे अपयशी ठरलेत। मुख्यमंत्री फेल ठरल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, शेती पंपाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करून किमान 8 तास नियमित व सुरळीत वीज उपलब्ध करून द्या, अशी स्पष्ट मागणी महावितरण प्रशासनाकडे केली आहे। 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 चं 6 तास, तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं, तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाहीये। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो, सकाळी 8:30चा शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच। पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? आता पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे। काही करत आहे, फक्त आहे ना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे आहे ना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट हो, त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि दोन्ही मध्ये महाफेल सरकार आहे। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय?
फक्त आदेश देत आहेत ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा. सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत. सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज एलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वागज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकेपंडला, साहेबण्णा पुजारी, हनुमंतू कोळी, शरणू पुजारी, हासन कोरबू, चंदू यनगुरे, निल्लप्पा देसाई, बसवेश्वर गळके, श्रीमंत टेंगळे, किरण भोसले, सिद्धाराम गाढवे, भूताळी पुजारी, यनगुरे, बिजू पुजारी, अवन्नाथ तुकमाळी, तौलू सलगरे, मल्लिकार्जुन हजगोंडा, मारुती जेवळगी, मारू पुजारी, उदय बागल, बमलिंगप्पा कडगंची, अंबरीश टेंगळे, हर्षवर्धन बागल, महादेव नारायणकर, रविकिरण मेहता, महादेव मोरडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैष्णवी स्किन हेअर अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात